श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार फलश्रुती व पारायण पद्धतीसह पोथीची पारायण पद्धती. आपण करीत असलेल्या कोणत्याही उपासनेचे साधनेचे आपल्याला उत्तम आणि शीघ्र फळ मिळावे यासाठी ती उपासना ही विशिष्ट अशा पद्धतीने आणि काही नियम बंधने सांभाळून करणे गरजेचे असते. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या पारायणाच्या संदर्भात काही मार्गदर्शक गोष्टी अनुभवी लोकांद्वारे सांगितल्या गेल्या आहेत. त्या अशा: 1. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे पूर्णावतार असल्याने श्री समर्थांच्या या पोथी पारायणाचा प्रारंभ हा भक्त भाविकाने कोणत्याही शुभ गुरुवार या दिवसापासून करावा. 2. हे पोथी पारायण कोणीही स्त्री पुरुष करू शकतात. या श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1, 3, 7 दिवसांचे पारायण हे भक्त भाविकांना त्यांच्या सोयीनुसार करता येते. उपासकाने मंगल स्नान करून शुचिर्भूत होऊन धुतवस्त्र किंवा सोहळे नेसावे. पारायणाच्या प्रारंभापूर्वी घरातील मोठ्या व्यक्तींचे, देवदेवतांचे, आपल्या उपास्य देवतेचे, सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावेत आणि देवासमोर येऊन बसावे. पोथी पारायणास सुरुवात करण्यापूर्वी पारायणाचा विधिवत संकल्प करावा. श्री समर्थांच्या मूर्ती, फोटो, प्रतिमा यांचे पंचोपचारे पूजन करावे. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी दाखवून मनोभावे श्रींचे पूजन करावे. पूजेनंतर श्री समर्थांच्या तारक मंत्रांचे वाचन करावे. त्यानंतर 1 दिवसाचे पारायण करायचे असल्यास एके ठाई बसून सर्व 21 अध्यायांचे वाचन करावे किंवा दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवसांचे पारायण करायचे असेल तर तसा संकल्प करून रोज 7-7 अध्याय वाचावेत किंवा जर पारायण सप्ताह करण्याचा हेतू असेल तर रोज 7 दिवस 3-3 अध्याय वाचावेत. अध्याय वाचनानंतर नैवेद्य, आरती करावी. स्वामी अष्टकाचे पठण करावे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. या पारायणाची सांगता ब्राह्मणास भोजन देऊन किंवा स्वामींचे मठात अन्नदानासाठी मदत करून करावी. भक्त भाविकांनी या पोथी पारायणाच्या काळात सदाचारी राहावे, एकमुक्त राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, कोणाशीही उगाच वितंडवाद करू नयेत, चित्त शांत व प्रसन्न ठेवावे. या पारायण सेवेने स्वामी कृपा, संकट निवारण, मनोकामनापूर्ती होणार हा दृढ विश्वास मनात बाळगावा. पोथी पारायणाची सेवा मनोभावे, विनम्र भावाने व भक्तिभावाने करावी. श्री स्वामी समर्थ.